बातमी नागपुरात नाही, नागपुरामधील ऑडी कार अपघात प्रकरणामध्ये अपडेट येते आहे। अपघातानंतर संकेत बावनकुळेनं घटनास्थळावरनं पळ काढल्याची माहिती सध्या पुढे येते। अपघाताचे काही सीसीटीव्ही फुटेज गायब झाल्याची माहिती आहे। पोलिसांनी डिजिटल रेकॉर्डवरती जप्त केल्याची माहिती पुढे येते आहे। नागपूरमधल्या प्रकरणामध्ये ही महत्त्वाची घडामोड आहे। संकेत बावनकुळे यांच्याबद्दलची माहिती आणि याविषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत आहे। जितेंद्र, काय नवी माहिती आहे? अपघातानंतर संकेत बावनकुळे यांना घटनास्थळावरनं पळ काढला अशा स्वरूपाची माहिती। गुरु, रविवारी मध्यरात्रीनंतरचा हा अपघात आहे। जवळपास 12:30च्या सुमारास नागपूरच्या रामदास पेठ परिसरामध्ये हा अपघात झालेला होता आणि त्यानंतर जे ऑडी गाडीमध्ये संकेत बावनकुळे आणि त्यांचे जे 2 मित्र होते त्यांनी घटनास्थळावरून पळ काढलेला होता। मात्र त्यापूर्वी जे लाहोरी बार अँड रेस्टॉरंटमध्ये त्यांनी जे मद्यपान किंवा तिथे आतमध्ये गेलेले होते, तो जो DVR आहे तो पोलिसांनी जप्त केलेला आहे। मात्र त्या DVR मधून त्या दिवशीचे जे फुटेजेस आहेत ते गायब असल्याची माहिती पोलिसांकडून मिळते। पोलिसांच्या वरिष्ठ सूत्रांकडून ही माहिती मिळालेली आहे की त्या दिवशीचे जे फुटेजेस होते आतमध्ये त्यांनी काय केलं, किती वेळ होते आणि ते काय करत होते नेमके, त्याबाबतचे जे फुटेजेस आहेत ते गायब झाल्याचा पोलिसांना संशय आहे आणि त्यामुळे आता तो जो DVR आहे तो फॉरेन्सिक लॅबकडे आणि सायबरवाल्यांकडे देण्यात आलेला आहे, ज्यामुळे त्यातून जे डिलीट केलेले फुटेजेस आहेत ते काही रिकव्हर करता येतात का, याबाबत आता पोलीस चौकशी करत आहेत। गुरु, धन्यवाद जितेंद्र या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।